नमस्कार. आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आज दिनांक 7 सप्टेंबर रविवार रोजी आदिवासी मनेरवार्लू समाजाच्या विद्यार्थ्यांच्या गुणवंताचा कौतुक करण्यासाठी, सन्मान करण्यासाठी आज त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता. या सत्काराच्या निमित्तानं मनेरवार्लू समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे 10वी 12वी वेगवेगळ्या विविध क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे, ज्यांनी चांगली टक्केवारी मिळवलेली आहे, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी शिक्षणाची कास धरलेली आहे, अशा मुलांचं, तसंच समाजामध्ये काही पहिल्या पिढीचे आमचे ज्येष्ठ अधिकारी आहेत जे नुकतेच काही सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार, तसेच काही नवीन मुलं आमच्या समाजाची आता दुसरी पिढी शिकवून समाजात प्रवाहात येण्याचा प्रयत्न करत आहे, अशा मुलांचा, नवीन प्रशासनात आलेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार, अशा त्रिवेणी संघ मिळून या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी जवळपास महाराष्ट्रामधून 250च्या वर सत्कारासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मुलांचं, विद्यार्थ्यांचं, अधिकाऱ्यांचं, नवनियुक्त अधिकाऱ्यांचं आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची आम्हाला माहिती मिळाली. त्यापैकी त्यांच्यामध्ये निकष लावून या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ह्या सर्वांचा आम्ही आज सत्कार करून त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या विकासासाठी आम्ही सदिच्छा दिलेल्या आहेत. आणि हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत साजरा झालेला आहे. यापुढे देखील समाजाच्या या कार्यक्रमाला असंच सदोदित सगळ्यांनी सहकार्य करून आपण सामाजिक बांधिलकी जोपासावी अशी अपेक्षा करतो. आजच्या या सत्काराच्या निमित्तानं समाजामध्ये वेगवेगळ्या घटकामध्ये ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे अशा कुटुंबातील देखील विद्यार्थी इथं आलेले होते. त्यांच्यासाठी खास मार्गदर्शन म्हणून आमच्या समाजातले ज्येष्ठ कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजीराव सुकरे साहेब यांनी मुलाला चांगलं मार्गदर्शन केले. तसंच जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना आपण समाजाच्या काही सधन लोकांच्या, प्रगत लोकांच्या मदतीनं त्यांना मदत करावी असं देखील ठरलं. सोबतच आंबेडकरवादी मिशनचे जे आदरणीय दीपक कदम सर आहेत यांनी देखील अशा वंचित, बहुजन, आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यासाठी मदत करण्याचं, सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. तर अशा माध्यमातून आमच्या अशा मागासलेल्या, वंचित, आर्थिकदृष्ट्या कमकुवत मुलांना देखील आम्ही मदत करणार आहोत, सहकार्य करणार आहोत. नमस्कार, मी पार्थ दत्ता हरकवडेवार, मूळचा आटाळा धर्माबाद तालुका, जिल्हा नांदेड आणि राहत्या अंबाजोगाईला आहे. माझं यावर्षी आता MBBS ला सिलेक्शन झालेलं आहे काशीबाई नवले कॉलेज पुण्याला. तर इथे मला जेव्हा सत्काराला बोलवलं तेव्हा मला म्हणजे इमॅजिनही नव्हतं केलं की अशा सुंदर प्रकारे हा कार्यक्रम सोहळा नियोजन करण्यात येईल. कार्यक्रम म्हणजे कसं आम्हाला आमच्या आधीचे आठवायचे की बाबा मुलांना खाली बसवणं किंवा पालकांना हे करणं, परंतु इथं जेव्हा आम्ही नियोजन बघतो की विद्यार्थ्यांचा सत्कार बघतो तेव्हा हे बघून मला फार छान वाटलं. आणि अशा प्रकारचा सत्कार जेव्हा होत असतो तेव्हा आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना सुद्धा आमचा आत्मविश्वास वाढतो किंवा आम्हाला अजून पुढे काही आमच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या गवसणी घालण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळत असते. आणि मनेरवार्लू समाजाने किंवा या जे नियोजन केलेलं आहे किंवा या ह्यांनी समाज सुधारक मंडळाने जे काही ते नियोजन केलेलं आहे किंवा एक प्रकारे आमची मदतच केलेली आहे किंवा आमचा विश्वास वाढून त्यांनी आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर त्यासाठी मी खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा येणाऱ्या म्हणजे विद्यार्थ्यांसाठी किंवा मी सर्वांना सांगू इच्छितो की हा कार्यक्रम खूप सुंदर रीतीने पार पडलाय आणि खरंच मी या सर्व ज्यांनी नियोजन केलेलं आहे त्यांचं धन्यवाद मानतो. कारण तुमच्यामुळेच आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आशा भेटती, प्रेरणा भेटती, एक उमेद भेटती आणि आमच्या पुढील वाटचालीस आम्हाला एक आत्मविश्वास भेटतो. धन्यवाद. मी डॉक्टर तनुप्रिया पोपलवाड. असा कार्यक्रम प्रत्येक समाजामध्ये झालाच पाहिजे. त्यामुळे प्रत्येक वाटचालीवर समोर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एक दिशाही भेटते आणि त्यांचा कॉन्फिडन्सही वाढतो. आणि असा कार्यक्रम सगळ्यांनी अटेंडही केला पाहिजे, पालकांनीही केलं पाहिजे, त्यांनाही कळालं पाहिजे कुठे कुठे मुलांना पाठवलं पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक मनेरवार्लू समाजातील विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम, अशा प्रकारचा कार्यक्रम समोरही केला पाहिजे आणि अटेंडही केला पाहिजे. नमस्कार, मी रुपाली देवराव टिपरसे, राहणार नांदेड. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये MSc बायोकेमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट असून आदिवासी मनेरवार्लू समाजाचा आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सोहळा झाला होता. त्यामध्ये मला आज सत्कार करण्यात आलं. माझे तसेच बंधू भगिनी व प्रोग्रामसाठी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींना खूप खूप धन्यवाद.